जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील 10 जानेवारीचे प्रवचन. नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. संसारातील सार आपला करावा रघुवीर, कली अत्यंत मातला, नीती कर्तव्याचा विसर पडला. अनाचार होतसे फार, आता नाही रामा वाचून दुजा ठाव. चोराने घरफोड केले, मग जागृतीचे कारण नाही उरले. म्हणून असावी सावधान वृत्ती, अखंड राखावी भगवंताची स्मृती. भगवंताशी अनन्य होता, दुःखाची नाही तेथे वार्ता. अभिमान वृत्ती सोडावी बरी, त्यास घडे खरी रामसेवा. सरे मीपणाची उरी, ब्रह्म दिसे चराचरी. म्हणून ज्याने जन्माला घातले, ज्याने आजवर रक्षण केले, तो माझा धनी हे ठेवून चित्ती, भावे भजावा रघुपती. रामाचे भावे आपण, राम जोडावा आपण, हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण. म्हणून रामाविण न मानी कोणी त्राता. धन्य त्याची माता पिता, प्रपंच तसा परमात्म्या वाचून, हे जसे अलंकार सौभाग्या वाचून. अलंकार सर्व घातलाय, पण सौभाग्य तिलक न लावले, तैसे रामाविण राहणे आहे खरे. ऐहिक आणि पारमार्थिक न जाणावे एकाहून एक परते. ऐहिक आणि पारमार्थिक सुखा रामा वाचून नाही देख. म्हणून शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण. त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. रामचरणांवर ठेवावा विश्वास, हेच परमार्थाचे भांडवल खास. ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण, हीच परमार्थाची खरी शिकवण. माझे हित भगवंताचे हाती, हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती. राम करता ही असावी भावना, तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा. भाव ठेवावा रामापायी, पण व्यवहार चुकू न देई. परमात्म्याचे राखणे अनुसंधान,